Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. घरातली परिस्थिती हालाकीची, तरी हार न मानता PSI परीक्षेत मुलींमध्ये संपूर्ण राज्यात ती पहिली आली. PSIची पोस्ट मिळाल्यावरही जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ती रोज मेहनत घेत होती. त्या स्वप्नाला कठोर परिश्रमाने तिने जवळ आणलं, पण नियतीने तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्याची संधीच दिली नाही. पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या पाळूगावची रहिवासी 30 वर्षीय अश्विनी केदारी हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अश्विनीच्या निधनाने खेड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. नक्की काय घडलं अश्विनी सोबत, हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे, समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. अश्विनी केदारी ही 28 ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यास करायला उठली. एकीकडे अभ्यास सुरू असताना दुसरीकडे तिने अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. काही वेळाने पाणी किती गरम झालंय हे पाहण्यासाठी अश्विनी केदारी बाथरूममध्ये गेली. पाणी किती गरम झालं हे पाहत असतानाच तिला हीटरचा शॉक लागला आणि उकळतं पाणी तिच्या अंगावर पडलं. या अपघातामध्ये केदारी 80% भाजली. या अपघातानंतर तिला तातडीने पिंपरी चिंचवडच्या DY पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचाराला लागणारा मोठा खर्चही तिच्या सहकाऱ्यांनी उचलला. मात्र अखेर 11 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर लढवय्या अश्विनीची इथे हार झाली आणि तिने अखेरचा श्वास घेतला. अश्विनी केदारीच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अश्विनी 2019 मध्ये BE मेकॅनिकल उत्तीर्ण झाली. पुढे तिने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला. UPSCची तयारी सुद्धा सुरू केली. फक्त UPSCच नाही तर तिने प्लॅन B म्हणून MPSCची कंबाईन परीक्षा सुद्धा दिली. 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत तिचं सिलेक्शन झालं नाही, पण अश्विनी ही जिद्द न हरणारी मुलगी होती. पुढे 2023च्या परीक्षेमध्ये अश्विनी केदारी मुलींमध्ये राज्यात पहिली आली. तरीही तिचा अभ्यास सुरूच होता. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. ना परिस्थितीसमोर हार मानली, ना संकटांना भीक घातली. अशा या लढवय्या अश्विनी केदारी या होतकरू अधिकाऱ्याच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अश्विनी केदारी रोल मॉडेल होती. तिने कोविड काळामध्ये केलेलं अभ्यासाचं नियोजन हे विशेष असल्याने स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी तिच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर सुद्धा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. अश्विनी केदारीच्या जाण्याने एका मेहनती, प्रेरणादायी मुलीला आपण गमावलंय. तिची आठवण आणि तिचे स्वप्न कायम तरुणांना प्रेरणा देत राहतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.